शंभू आपला एमपीच्या इथे एमपीची बॉर्डर आहे, तिथे एक गाव आहे, तिथे शंभू होता। अखंड महाराष्ट्रभर आपली बैल असतात, पण आपला बैल एमपीला याच्या मागचं कारण? खरं तर ॲक्च्युली तो आहे एमपी साईडचा। त्याला मी साताऱ्याला ठेवला 1-3 महिने, पण तिथे त्याला वातावरण सूट नाही झाला, म्हणून त्याला जो तिथून आणलेला मी तिथेच परत पाठवला त्याला। काका पुराणी चावले बाप होत आहे, त्यांचा आवाज त्यांच्या आवाजाला तोडच नाही। आता मला तो दादांच्या वडिलांचेच ते समालोचक असावे। आणि समोर तुम्ही बघू शकता मंडळी, आपले सर्वांचे लाडके गाडा मालक, एक शांत आणि संयमी गाडा मालक म्हणजे ज्यांची ओळख आहे आपले प्रथमेश दादा भगत हे बसल्यात। आणि आज त्यांच्या घरी मी आलेलो आहे। शंभूचा बैलपोळा साजरा झाला। नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे सुद्धा यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली। दादांना विचारूया। दादा नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आज तुम्हाला या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जो बैलपोळा आता आपण साजरा केला याबद्दल सांगा ना माहिती। सर्वप्रथम आपल्या बैलगाडी क्षेत्रातील सर्व गाडा मालकांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा। आज हा जो कार्यक्रम होता, माझे वडील सुनील दादा भगत बदलापूरचे उपनगराध्यक्ष हे सतत गेल्या 35 ते 40 वर्षापासून हा प्रोग्राम करायचे, त्याच्यात सातत्य ठेवून आज आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे। आणि आता मी बघितले आपले नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे हे सुद्धा उपस्थित, बघा वेल्यात वेल काढून त्यावेळी इथं हजेरी लावली। या पारंपरिक सणाचं जो महत्त्व काय असतं तो सांगून दिला, काय बोला? खरंच वामनशेठ म्हात्रे आणि माझ्या वडिलांचे संबंध दोन्ही ते भावासारखे होते, आणि त्याच्याच त्यांनी एक जाणीव ठेवून आज त्यांनी इथे उपस्थिती लावली। बरोबर। शंभू आता मुंबईला कधी आलेला आहे? शंभू 3 दिवस झाले मुंबईला येऊन। खरं तर बैल आता थोडा लेट उतरणार होतो मी, कारण की इलेक्शन आहे आमचा। बोललो थोडा बैलावर लक्ष नाही राहणार, तर मुलं बोलली का शंभू आपण उतरवू बैल पोळ्यासाठी, तर मग 1-2-3 दिवस झाले आम्ही उतरवला आहे। बरोबर। होता कुठे शंभू? आपला एमपीच्या इथे एमपीची बॉर्डर आहे, तिथे एक गाव आहे, तिथे शंभू होता। अखंड महाराष्ट्रभर आपली बैल असतात, पण आपला बैल एमपीला याच्या मागचं कारण? खरं तर ॲक्च्युली तो आहे एमपी साईडचा। त्याला मी साताऱ्याला ठेवला 1-3 महिने, पण तिथे त्याला वातावरण सूट नाही झाला, म्हणून त्याला जो तिथून आणलेला मी तिथेच परत पाठवला त्याला। मुंबई बिंजोर असली ना की आवर्जून तुमच्या बाबाचं नाव घेतलं जातं। खूप मोठं नाव कमवलं आहे, आणि तेच लक्षणं असं वाटतं की तुमच्यामध्ये दिसून येतात। पण कुठेतरी आज मैदानामध्ये गेल्यानंतर ना शांत आणि संयमी गाडा मालक काय असतं ना, ती ओळख तुम्ही दाखवतात। काय संदेश देणार तुम्ही? खरं तर आज जेवढे बैलगाडी क्षेत्रामध्ये जुने जाणते आहेत ते सगळे माझ्या वडिलांचे मित्र आहेत, म्हणजे एक पण असा नाही का ते वडिलांचे मित्र नाही, आणि त्यांच्याशी आमचे घरचे संबंध आहेत। म्हणून आम्ही मुलांना पण सांगतो, खेळ आपला शांततेत ठेवा आणि शांततेत शर्ती चालून द्या। जिथे आहे चुरशीचा तिथे आपण चुरस करू, पण जिथे हा शर्तीचा आपला एक शांततेचा खेळ आहे तिथे शांततेमध्येच आपण पार पाडू। किती वर्षापासून तुम्ही हा मुंबईचा खेळ बघता वडिलांच्या सोबत जाऊन? आता मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून हा खेळ बघतो। माझे आजोबा शर्तीचे बैल होते, वडिलांचे इथे होते, आता माझ्या इथे, आणि प्रणव आहे आता। शंभूच्या ऐवजी दावणीला अजून कुठली बैल आहे? शंभू आणि एक तो पिस्तूल नावाचा बैल आहे, तो तिकडे मी एमपी साईडलाच ठेवतो, औरंगाबाद साईडला। तिकडे तो कंटिन्यू म्हणजे महिन्यातून 15 ते 20 फायनलला बसतोच तो। आणि आता शंभूचं काही नियोजन? मुंबईला उतरवले, आता पळणार आहे का लगेच जाणार आहे? आता थोडा ठेवू आपण। राहुल पण बोलतो ठेवू, नागेश बोलतो, आकाश बोलतो ठेवू, रुपेश बोलतो, केदार, सुनील कांबरी, विठ्ठल आका, यांचा सगळ्यांचा आग्रह आहे का बैल ठेवायचा। आता थोडे 2-3 मैदान करू आपण, नंतर पाठवून देऊ। बरोबर आहे। कारण कुठेतरी आता मला वाटतं इलेक्शन लागले, तुम्हाला पण वेळ खूप कमी मिळते आता या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी। अखंड मुंबईच्या गाडा मालकांसाठी काय मेसेज असेल आजच्या बैलपोळा सणानिमित्त? तर खरंच तर हा आपला एक पारंपरिक सण आहे, हा सगळ्यांनी ॲक्च्युली साजरा केला पाहिजे, कारण की ह्या बैलांमुळेच आज आपली ओळख आहे। आज तुम्ही बघत असाल शर्तीमध्ये मालकाला कोण ओळखत नाही, पहिले बैलाचं नाव घेतात, नंतर मालकाचं नाव घेतात। म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण छोटा का होईना पण हा सण आपला एकदम जोरात साजरा केला पाहिजे। बरोबर आहे। आणि मुंबई बिंदरचं काही मी आता तुम्हाला एक प्रश्न घेईन की मागच्या वर्षी जे नियम होते ते खूप चांगले म्हणजे राबवण्यात आले, कारण कुठेतरी आपली संघटना खंबीर होती। तर या वर्षी पण आपल्या संघटनेमध्ये तेच काही नियम लागू झाले पाहिजेत का, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आपली संघटना आहे, संदीप काका माळी आहेत, आकाश आहे माझा मित्र, खानावकर भाऊ आहेत, हे सगळी मंडळी ही समजूतदार मंडळी आहे। ही सगळ्यांनाच एकदम विचारात घेऊन हे करतात, म्हणून मला अभिमान आहे आमच्या कमिटीचा। बरोबर आहे। मंडळी समोरच बघू शकता आपले मुंबईचे प्रसिद्ध समालोचक
राहुल भोईर. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज तू पण इथं या शंभूचा बैलपोळा साजरा करण्यासाठी आलेला आहे? हा दरवर्षी दादांचा आमंत्रण आम्हाला असतो आणि यावर्षी पण आवर्जून आमंत्रण होता. 2-3 कार्यक्रम होती, ती लवकरच आपण आवरून इकडे आलो. आणि इकडे याचं कारण असंच आहे की जो सुनील शेठ भगत यांनी बैलगाडी शर्यतीमध्ये नाव केलेला होता, आज तीच कुठं ती परंपरा आपण म्हणू शकतो किंवा तो वारसा आपण म्हणू शकतो ते त्यांनी पुढे चालवलेला आहे. शर्यती व्यतिरिक्त पण आपण पाहतोय दादांचं आता म्हटलं की वेळ नाही आहे, समाजकारण आपण त्यांच्या माध्यमातून बघतोय. कारण का नगराध्यक्ष म्हणून सुनील शेठ भगत यांनी सातत्यानं काम केलेलं होतं. मग त्यांच्या मिसेस म्हणजे दादांच्या आई असतील आणि तुम्ही सकाळी बघितलं वामन शेठ पण आले होते, अजून काही कडचे समाजसेवक उद्योजक सगळे आपल्या एकत्र आले होते. बैलगाडी शर्यत आणि त्याच्यानंतर समाजसेवा किंवा सगळ्यांना एकत्र आणणं, कारण का आजचा हा मोठा सण आहे, बैलांचा सण आहे बैलपोळा, आणि त्यानिमित्तानं दरवर्षी आम्ही येत असतो आणि मजा करत असतो. ढोलपथक वगैरे होता, रॅली वगैरे काढली जाते. स्वतः तो स्टेजवर असतो, मी बघतोय ज्या दिशेने आपला मुंबई बिंजोर हा क्षेत्र बैलगाडा क्षेत्र चालला आहे, मला वाटतं आवर्जून प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव घेतलं जातं मुंबई बिंजोरचं की कुठल्या तरी चांगल्या लेवलला आता आलं आहे. काय बोलशील तुझ्या दृष्टिकोनामध्ये, काय बोलशील तू? सांगा, आता सध्या तू मगाशी दादांना जो प्रश्न विचारला की कमिटी आहे ते सगळं काय व्यवस्थित चालतं, कारण का नियम खूप गरजेचे आहेत आणि कमिटी चांगलं काम करते, सगळे वरिष्ठ मंडळी चांगले काम करते आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई बिंजोरचा विषय असा होता की आपण त्याला बोलकं केलं. म्हणजे मी माझ्या पद्धतीनं, मी माझी वावा करत नाही, पण असे बोलतायत बरेचसे बैलगाडा मालक, मी कधी बाईट पण दिली नाही माझी स्वतःची, बरोबर. पण आपण एक प्रयत्न केला, जसं सुनील मोरे आपण पाहतोय घाटावरती किंवा तिकडचं समालोचन जो आहे तो आपण पाहतो, तसंच मी इकडे प्रयत्न केला, तो सक्सेस झाला आणि आता चांगलं असं प्रेम मिळतो सगळ्यांचं. अजून काहीतरी यावर्षी नवीन असणार आहे. आणि काय असेल वाटचाल पुढच्या आपल्या या मुंबई बिंजोरची, म्हणजे तुझ्या दृष्टिकोनामध्ये? वाटचाल तीच आहे की प्रत्येकी बैलगाडा मालकाचा कसा आपल्याला उल्लेख करता येईल, कारण का प्रत्येकी बैलगाडा मालक फक्त आपल्या नावाकरिताच, इकडे का पैशाला काही जास्त महत्त्व नाही आहे. जसं दादांनी मग सांगितलं, नाव खूप महत्त्वाचं आहे आणि नावाकरिता प्रत्येकजण करत असतो. म्हणून आता आय थिंक मला तर वाटतं 2500पेक्षा जास्त आपल्याकडे ID कार्ड झालेले आहेत. म्हणजे आता भरपूरच बैलगाडा मालक आहेत. सगळ्यांची नावं कधी कधी घेता येत नाही, बाईटच्या माध्यमातून पुन्हा माफी मागतो, पण प्रयत्न असेल की प्रत्येकाचं नाव कसं घेतलं जाईल, कारण का प्रत्येकाला वाटतं की माझ्या बैलाचं नाव किंवा माझं नाव येणं गरजेचं आहे. पण 2500पेक्षा जास्त आपले बैलगाडा मालक आहेत, सगळ्यांचा उल्लेख करता येत नाही, पण प्रयत्न करू आपण यावर्षी. बरोबर आहे. आवर्जून आम्ही गाडा मालकांच्या बाईट घेत असतो. ज्या प्रकारे मुंबईचा समालोचक आपले काका सुरेशदादा फुलोरे यांचा आवाज जसा लाभला आहे ना, तसा जित्तूचा आणि तुझा आवाज पण ज्या वेळेला गाडी सुटतो ना कुठेतरी आम्हाला हा आवाज ऐकायला पाहिजे, राहुलचा आणि जित्तूचा. काय बोलशील? नक्की प्रयत्न करतो. काका पुराणी चावले बाप होत आहे, त्यांचा आवाज, त्यांच्या आवाजाला तोडच नाही. आता मला तर दादांच्या वडिलांचेच ते समालोचक असावे आणि इकडं दादांशी त्यांचे खूप संबंध होते, सुरेश मामांचे. त्यांचा आवाज, त्यांची क्वालिटी आहे. मी माझा प्रयत्न करतो, जितूही चांगला करतो. आता तेजस आहे तो पण, त्याच्यानंतर अनंता मामा, ठीक आहे आपण ॲडजस्ट करतो, चांगलं मस्तपैकी मजा येते करायला. ना मामांविषयी आवर्जून एक सांगणं गरजेचं आहे, कारण का ज्यावेळेस बंदीचा काळ होता, त्यावेळेस बंदीचा काळ असताना मामाच संपर्क साधून किंवा कॉन्टॅक्ट करून बैलगाडा मालकांशी शर्यती जमवायचा, त्याच्यानंतर त्यांचे पेमेंट्स वगैरे या काय गोष्टी असतील. आणि बंदीच्या काळात मामांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत बैलगाडी शर्यतीसाठी, म्हणून फुलवरे मामांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि काय त्यांना देवाची देण आहे, आज बघतो आपण 35-40 वर्षातून तसाच आवाज आहे, दणदणीत मजा येते. यावर्षी पेडगावला मी स्वतः उपस्थित होतो आणि शंभूला पण बघितलं आणि तुम्हाला बघितलं. आणि जे प्रसिद्ध समालोचक सुनीलदादा मोरे आहेत, कुठेतरी तुमचं आणि त्यांचं खूप घरचे संबंध आहेत. आणि पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाला ना उपस्थिती लावल्यानंतर मी बघतो तुमच्या नावाची एक घोषणा पण केली जाते की बक्षीस समारंभ, त्याविषयी सांगा ना थोडेसे. गेले 15 ते 20 वर्ष पेडगाव मैदानामध्ये माझ्या वडिलांच्या माध्यमातून सातत्याने बक्षीस देत असतो आम्ही. पहिले वडील द्यायचे, आता मी देतो, कारण की सुनील मोरे हे एक प्रकारे माझ्या वडिलांचे भाऊच आहेत. आणि आता शंभूचं काही नियोजन पण सुनीलदादा करतात, काय बोलाल? हो, पेडगावला त्यांचाच नियोजन होता आणि मैदान एवढा पारदर्शक होता का माझीच गाडी कडेनी लागलेली. शंभूने आपल्या 1 नंबर तासाने गट पास केलेला, सेमीला बैलांनी मार घालला. बरोबर. बाजूला बसलेले आपले प्रकाश भाऊ काय बोलाल? आज प्रथमेश दादा आज आवर्जून मैदानामध्ये असतात बघा, त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. कुठेतरी त्यांच्या वडिलांनी जो वारसा चालवला तो वारसा ते चालवतात. आणि तुम्ही काय बोलाल त्यांच्याबद्दल 2 शब्द? सर्वप्रथम सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दादांच्या बाबतीत, आमच्या सुनीलदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बैल आणि सुनीलदादा हा जो समीकरण होता
म्हणजे का तेही बैलांना असं जनावरांसारखं कधीच वागणूक दिली ना, कधीच असं समजले पण नाही. म्हणजे घरातला मेंबर या हिशोबाने तेही वागणूक दिली बैलांना. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो नाव कमवला सुनील दादा तोच आज त्यांचा मुलगा प्रथमेश दादा आहे. त्यांनी पण तो वारसा पुढे चालू ठेवला आणि घाटावर म्हणा, पुणे जिल्हा वगैरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पण वडिलांचं नाव जो आज व्यवस्थित काढतोय, लोक चर्चा करतात वडिलांच्या नावाची, सुनील दादांचा मुलगा, पण त्यांनी पण तो वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. आणि असंच त्याला शुभेच्छा देईन मी का हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवावी. बस. तुम्ही बघत असाल प्रथमेश दादांच्या एकदम जवळी व्यक्ती म्हणजे शनीभाऊ, काय बोलाल आज या बैलपोळ्यानिमित्त आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्राविषयी? बैलगाडा क्षेत्राबद्दल एकच सांगेल की आम्हाला बैलांची एवढी काय माहिती नव्हती. जेव्हा सुनीलदादा कैलासवासी सुनीलदादा शिवराम भगत यांनी जेव्हा बैलगाड्या शर्यती सुरू केल्या त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागे जायला लागलो. त्यावेळेस आम्हाला समजलं की बैल आणि माणसाचं किती प्रेम असू शकतं. दादांनी अक्षरशः मुलासारखे जपलेलं आहे. कधी त्यांनी प्राणी म्हणून असं कधी समजलेच नाही बैलांना. आणि गेले 30 वर्ष तरी मी बघतोय स्वतः की गेले 25 ते 30 वर्ष बैलपोळा हा सण ते एकदम आवडीने साजरा करतात. आगराईतले म्हणा किंवा पंचक्रोशीतली माणसं, आज राहुल दादा पण आलेले आहेत, प्रकाश दादा, बरेचशी माणसं, दादा बऱ्याच जणांचं नाव घेईन, पण असे पंचक्रोशीतून लोक ते जमा करतात. आजच्या दिवशी परंपरा ही चालू ठेवतात आणि खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. आणि आमच्या आगराईचं नाव पंचक्रोशीत पसरवणारे कोण असतील तर सुनीलदादा भगत आहेत. आणि आज त्यांच्यानंतर प्रथमेश दादा त्यांचा वारसा चालवत आहेत. आम्हाला खूप अभिमान आहे की आज दादा नसले तरी त्यांची कमी आणि त्यांची उणीव प्रथमेश दादा आम्हाला भासून देत नाही.